तर अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाणीची चर्चा असल्याचं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे। 15 ते 20 कोटींच्या देवाणघेवाणीची ही चर्चा आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलंय आणि यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। सोबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आहेत। ताई, तुमचे उमेदवार जे आहेत ते गेल्या 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात फिरकले नसल्याचं तुमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय। काय नेमका गोंधळ आहे? माझी त्यांची एकच वेळा भेट झाली आणि ज्या दिवशी विड्रॉल होता त्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की मी एकदम जोमानं निवडणूक मला लढायची आहे। ते म्हटले की मला नागपूरला जावं लागतंय आणि मी उद्या येतो। आम्हाला आश्चर्य वाटलं की असं कसं नागपूरला मधनच जावं लागतंय आणि गेले तसे ते आलेच नाही। आता माध्यमातून कळत आहे की ते कोणत्या तरी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे। मला असं वाटतं हेमंत पाटील जे बोलले त्याला दुजोरा मी पण देईल की हेमंत पाटील म्हटले घोडे बाजार आहे आणि या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक काही राहिलेली नाही। पैसा, सत्ता, करप्शन या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात इथे आहे आणि त्याचाच परिणाम असावा। 15-20 कोटीची चर्चा आमच्याही कानावर आलेली आहे आणि एवढे पैसे येतात कसे आणि एवढे पैसे दिल्या जातात कसे आणि मग सरकार आणि होम मिनिस्ट्री काय करते हे पण बोलावंच लागेल ना। आता काँग्रेसचा जो पाठिंबा आहे तो वंचितचे जे उमेदवार आहे निलेश विश्वकर्मा यांना देण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते। काय सांगाल? प्रदेश अध्यक्ष जसा आदेश देतील, वरचे नेते जसं ठरवतील तसं आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही करू। जनरली सगळ्यात आडेस्वामी आणि अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।